केलं जात आहे. आपलं एक खूप धन्यवाद. AB 56 आणि किंग शिवाजी राम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला बॉलचा प्रयोग सतीशच्या माध्यमातून जो पाहायला मिळालाय. खूप चांगलं मैदान आहे आणि अगदी चारही गावांच्या मधोमध हे मैदान वसलंय आणि म्हणूनच या मैदानावरती खेळताना एक वेगळाच आनंद निर्माण होतोय. फलंदाजी मार्कवर आहेत राम गहला. सतीश एक स्मार्ट बॉलर. आणखीन एक चांगला बॉल. टॉस झाला हा बॉल. उसळी प्राप्त झाली आणि बॅटरला बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिला बॉल एक धाव आल्यानंतर पुढील 2 चेंडूवरती शांत ठेवलंय बॅटरला. AB 56 टीमने टॉस जिंकला आणि निर्णय त्याने घेतला फिल्डिंग करण्याचा. ऑन साईडला उडवलंय. फिल्डर आहे डीप मध्ये परंतु चुकी झाली. झेल घेतल्यानंतर बाहेर गेले बाउंड्री लाईनच्या आणि हा येतोय पहिला षटकार या मॅचचा. एवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती एकदा बॉलने टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 8 रन्स. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत जो पाहायला मिळतोय आणि यावेळेस ऑन स्ट्राईक लोकेश बसवत ज्याने पहिला बॉल खेळला होता त्यावरती एक धाव त्याला मिळाली. चांगला फटका इनसाइड आउट केला या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल चाललाय. बिटवीन द गॅप क्रॅकिंग चौकार 4. मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग. हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग. तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. तिला सांगेल मी तू मेरी जान ग. तुला ठेवीन मी माझ्या दिलान ग. षटक क्रमांक 1 नंतर धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. बारा धाव फलकावर. चांगल्या बॉलने सुरुवात सागर बसवत हा गोलंदाज जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आहे प्रगती पथावर आणि पहिला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळाली. पहिला बॉल. पुढील बॉल घेऊन सज्ज होताना सागर चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा वापर. अँगल क्रिएट व्हावा. चेंडू थोडासा बाहेर नाही घ्यावा. डिफिकल्टीज यावी बॅटरला आणि म्हणूनच राऊंड विकेटचा प्रयोग तो करतोय. धावसंख्या 13 वर जाऊन पोचली गेली. लोकेश बसवत ऑन स्ट्राईक बॅटर. आयकॉन प्लेअर आहे. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलंय आणि बॉल 4 धावींसाठी पाठवलाय चौकाराकरिता. धन्यवाद. तिसऱ्या बॉलवर चौकाराला टीमची धावसंख्या 17-17. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला. चेंडू थोडासा खाली राहिला होता. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमीच लोकेश बसवत कडे पाहिलं जातं. संयम त्याच्याकडे भरपूर आहे आणि योग्य प्रकारचे बॅटिंग तो नेहमीच करतो. नो लुकचा शॉट पाहायला मिळालाय.
फिल्डर आलेत परंतु हा झेल होणार नाही आहे. ड्रॉप कॅच आणि त्यानंतर जरूर 2 धावा लोकेशला मिळाल्यात. जीवदान त्याला मिळालं आहे. ज्याला संधी मिळाली तो नशीबवान, ज्याने संधीचं सोनं केलं तो भाग्यवान, ज्याने संधीचं सोनं केलं तो विजेता. आणि विजेता भूमिका आपल्याला घेता आली पाहिजे. धावसंख्या 19. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला आहे. षटक झाले परिपूर्ण. पॉवर प्लेची 2 षटके आपण बघितली आणि त्यामध्ये 19 धावा बिनबाद किंग शिवाजी. दिवसातून झाली एक बार फोटोशूट करायचा एक दिवसात करमत नाही रे बसून घरात फोटो काढू आज नवीन सुरुवात. फोकस कर मला लागून सगळं गोरा आता तुला सांगून फोकस कर मला लागून सगळं गोरा आता तुला सांगून. अरे व्हॉट इज इट? चौकाराने षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली. पुढील बॉल सतीश राम गहला यांना पण पाहू शकाल. त्यांच्या माध्यमातून 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहिला आणि तो सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळाला आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. पहिल्या विकेटसाठी 25 धावेंची आतापर्यंत ही पार्टनरशिप पाहायला मिळते. ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह. मिस फिल्डिंग इज हेअर अँड बाउंड्री इज देअर. खराब क्षेत्ररक्षण आणि हा येतोय चौकार. 4. औंधा पेट्रोल हो महाग झालं सायकल घेऊन जाय लग्नाही नाही माझं लग्नाचं वय झालं लागल माल हो पुरी नांगाय एक ताडीचा पॅक मारून लागल मला. धन्यवाद. चांगली बॅटिंग लोकेशच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. पुढील बॉल पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये ढुंडुरे साजेंना पाहायला मिळालं सुजितच्या माध्यमातून आणि त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा ॲड होताना पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या 32 या अंकावर जाऊन पोचली गेली. 32. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सतीश मोर. चांगला बॉल. हा टप्पा योग्य होता आणि हा पहिला डॉट बॉल देखील आहे या ओव्हरचा. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि धावसंख्या 32 धावा धावफलकावर.
मागील जो सामना झाला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड क्षितिज बसवत आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण वितरित करूया. सन्माननीय प्रकाशजी तरे साहेबांच्या शुभ हस्ते. हे फळझाड आंब्याचं रोपटे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते आपण वितरित करूयात. खूप चांगली बॅटिंग केली आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅचवरती आपलं नाव त्याने कोरलंय. 32 धावा आहे धावफलकावरती. 11.75ची सरासरी आतापर्यंत गाठताना पाहायला मिळालेत. राम कहला, सुजित एक आगळी वेगळी आर्म ॲक्शन त्याची पाहायला मिळते. यस टॉस बॉक्स आमचा कैद केला गेलाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. अनुरागजी चव्हाण यांच्या माध्यमातून क्षितिज बसवत मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळते. प्रकाशजी तरे साहेबांच्या माध्यमातून हा अवॉर्ड आपण वितरित केला. थँक्यू व्हेरी मच साहेब. धावसंख्या 34 आहे. 34. पुन्हा एकदा सुजित हा देखील बॉल सोडून दिलाय, लिव्ह केलाय आणि हा देखील बॉल खराब बॉल आहे. मागील 2 सामने जे आपण लो स्कोरिंगचे पाहिलेत, हा सामना चाललाय हाय स्कोरिंगकडे, हाय व्होल्टेज सामना, कारण की दुपारचं सत्र आहे आणि म्हणूनच धाबा पाहायला मिळत आहेत अगणित रूपाने. जसजशी खेळपट्टी टणक होते, कारण की ही मातीची विकेट आहे आणि मातीची खेळपट्टी जेव्हा जेव्हा असते तेव्हा ती वेगवेगळ्या सत्रात वेगवेगळं बिहेवियर करते. हे देखील आपण बघितलं आहे. मग सकाळचं सत्र म्हणा, दुपारचं सत्र घ्या, संध्याकाळचं सत्र आणि रात्रीचं सत्र, खेळपट्टी आपलं रंग रूप बदलते आणि तेच पाहायला मिळालं आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 धावा. लोकेश खेळतोय 17 धावसंख्येवरती. आणखीन एक खराब बॉल, आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स देणं महागडं पडू शकतं. 2017मध्ये पडलं वेस्ट इंडिज या टीमला. आणि भारतामध्येच ईडन गार्डन कोलकात्याच्या मैदानावरती सामना सुरू होता 13 एप्रिल 2017 रोजी आणि वेस्ट इंडिज टीमने तब्बल 65 धावा अवांतर दिल्या आणि त्याच 65 धावेनी वेस्ट इंडिज संघ पराभूत देखील झाला होता. म्हणजेच काय एक्स्ट्रा धावा देणं महागडं खर्चिक पडू शकते. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आणि बॉल 4 धावांसाठी फरार. चौकार 4. देवान दिल्यान आम्हाला गौर भीक दर्यात रेती मीठ आणि मावरे हो ऐशी ही आमची शेतीवर होड्या पोचतोय समुंदर हो जगतोय आम्ही त्याच्यावर. धन्यवाद कपिलजी पाटील. खूप चांगल्या पद्धतीने सॉंग्स प्ले आणि सॉंग्स प्लेच्या बाबत अनिकेतजी काकडे यांचा रेकॉर्ड देखील त्याने आजच्या दिवसामध्ये मोडीत काढला आहे. त्यांना बीट केलं, ओव्हरटेक केलं आहे असं म्हणावं लागेल. अष्टपैलू आहेत कपिलजी पाटील. हा 4था वाईट बॉल येतोय. असंच काहीतरी घडलं होतं हरदीप सिंगच्या माध्यमातून. त्यानेही 7 वाईट बॉल हाताळले होते आणि त्याला समजत नव्हतं की मी बॉल तर टाकतोय परंतु बॉल जातोय वाईट लाईनच्या बाहेर. आणि त्याच पद्धतीने सुजितची गोलंदाजी पाहायला मिळते. हे षटकार लांब लचक बनवलं गेलं आणि इंटरनॅशनल क्रिकेटमधील सर्वाधिक लांब लचक षटक कोणतं तर जेव्हा 2003मध्ये आशिया कप सुरू होता आणि सामना सुरू होता बांगलादेश आणि पाकिस्तान. आणि पाकिस्तान टीमचे मोहम्मद सामी हे गोलंदाजी करत होते आणि त्यांनी तब्बल 17 चेंडूंचं मोठं लांब लचक षटक हाताळलं होतं, कारण त्यामध्ये 7 वाईट बॉल होते आणि 4 नो बॉल होते आणि 6 लिगल बॉल होते. अशा अनुषंगाने टोटल 17 चेंडूंचं मोठं षटक. त्याचप्रमाणे हे देखील षटक राहिलंय. टीमची धावसंख्या 45. लोकेश चांगली बॅटिंग करतो आत्तापर्यंत. कमी गतीने आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळाला आहे. हा 5वा वाईट बॉल या ओव्हरचा आहे. नैराश्य जाणवलं आहे, परंतु हा क्रिकेट आहे, पार्ट ऑफ गेम आहे.
2 बॉलमध्ये तब्बल 14 धावा दिल्यात या बॉलरने. पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. लोकेश चांगली बॅटिंग करतोय. ज्याप्रमाणे चेंडू येईल ना त्याचप्रमाणे तो फलंदाजी करतोय. 2 धावा येतात आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा. 48 रन्स. कमबॅक करावं लागतंय. देवाची कृपा मावर फुलना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर फुलना पोचतोय समिंदर देवाची कृपा मावर फुलना पोचतोय समिंदर जगतो आम्ही त्याच्यावर. धन्यवाद. हे सर्व बॉल एकाच पद्धतीने पाहायला मिळतात आणि फलंदाजी एकाच ठिकाणी बॅटिंग करतोय. लोकेश 52 धावा धावफलकावर. 50 ब्रिंग्ज अप. आणि हा आणखीन एक वाईट बॉल. 6वा वाईट बॉल आहे. खूपच हे मोठं षटक. 10 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळले गेलेत. त्याच्यामधले फक्त 4च बॉल लिगल आहेत. अनलिगल 6 बॉल आहेत. हा चांगला बॉल. योग्य पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळाला. ही लेंथ लाईन विसरला होता सुजित बासवत. नो आउट. यंदाच्या हंगामात खूप चांगलं प्रदर्शन त्यानेही केलं आहे गोलंदाजीमध्ये. परंतु यावेळेस हा दिवस वेगळा आहे आणि प्रत्येक दिवसाची काही ना काही वेगळी कहाणी असते. कारण की आज तुम्ही हिरो आहात, उद्या तुम्ही विलन ठराल. हे आहे क्रिकेट. म्हणून म्हणतात ना, क्रिकेट हा प्रत्येक वेळी बदलत असतो. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनेचे, 4 दिवस आनंदाचे आणि 4 दिवस दुःखाचे. असा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यामध्ये स्वतःला योग्य पद्धतीने गॅदर करणे फार महत्त्वाची भूमिका असते. हा बघा चेंडू जो आपण पाहू शकाल जे पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. मेहुलजी पाटील यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल चा प्रयोग. धावसंख्या आहे 53 धावा. 4 षटकांचा खेळ होतोय परिपूर्ण. चला घाई करा फिल्डिंग टीम. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. देवाकडं काय मागू आमचे आईल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी. रंगू वेडा झालो तुझ्यासाठी, रंगू वेडा झालो तुझ्यासाठी. स्वागत झालंय 6 धावेने. तब्बल 59 धावेंची मोठी पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी नाबाद, बिनबाद आणि जिंदाबाद. यावेळेस चांगला बॉलचा प्रयोग होताना पाहायला मिळालाय. 59 59 धावा स्कोर कार्डवरती जॉईन होताना पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल हा देखील चांगला बॉल होता, परंतु बिटवीन द गॅप हा बॉल चाललाय बॅकवर्ड पॉईंटला चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत आणि तत्पूर्वी तब्बल 3 धावा
पळून परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या. षटकार चौकार पाहायला मिळाले, सिंगल डबल ट्रिपल पाहायला मिळालेत. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल 3. 62 उच्चांक गाठलाय धावसंख्येचा. बॅटिंग टीमने नो लुक खेळायचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल सागरच्या माध्यमातून लेग बाईटची मिळेल 1 धाव आणि धावसंख्या 63 वर जाऊन पोचली गेली. 63 रन्स. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक ही स्पर्धा जी पाहायला मिळते. कमी गतीचा वापर केलाय. नो बॉल पंचांनी सांगितलंय. बीमरचा बॉल ओव्हर द वेस्ट आणि म्हणूनच फीडचं सिग्नलही आलंय. धावसंख्या 65. 65 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढील बॉल घेऊन चांगला बॉल, चेंडू खाली राहिला होता. योग्य बॅटिंग सुरू आहे लोकेशच्या माध्यमातून. तब्बल 31 धावा आल्यात आणि रामच्या माध्यमातून धावा आल्यात. 13 बॉलमध्ये 25. षटक क्रमांक 5 मधील 5 बॉलचा खेळ होतोय. अंतिम बॉल 5व्या ओव्हरचा. चांगला फटका जरूर विथ द बॅट आहे. 1 धाव कंप्लीट झाली. बॉल बघता बघता निघून गेलाय तो, म्हणजेच 4 धावेंसाठी अंतिम बॉल चौकार आला आणि या 4 धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली स्कोर कार्डवरती 69. 69 धावा बिनबाद. पहाडोली गावी सतुआई देवी, पहाडोली गावी सतुआई देवी, तळ्याच्या काठा बजा, तळ्याच्या काठा बजा. आईचं सुंदर मंदिर न आईची नजर फक्ता बजा, आईचं सुंदर मंदिर न आईची नजर फक्ता बजा. आईचं सुंदर मंदिर न आईची नजर फक्ता बजा, आईचं सुंदर मंदिर न आईची नजर फक्ता बजा. एकोणसत्तर धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आणि त्यामध्ये येतोय न्यू बॉलर. माझ्या गावाचे गाव देवी गो. धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोचली गेली. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. गावाची गाव देवी, आमच्या गावाची गाव देवी, गावाची गाव देवी, आमच्या गावाची गाव देवी. आधी वंदितो भीतीला माझ्या सतुआई देवीला. आधी वंदितो भीतीला माझ्या सतुआई देवीला. वा क्या बात है. कृपा साई
जे हाकेला धावणारी नवसाला पावणारी आई सतुबाईचं गीत या ठिकाणी आपण ऐकलं. 14 एप्रिल ही डेट मात्र पाहायला मिळते आणि जत्रा बहाडोलीची जी पाहायला मिळते आणि कव्वलीचा जंगी सामना देखील पाहायला मिळेल. 73 धाव फलकावरती आहेत. गोलंदाज पियुष तांबडी गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग तो करतोय डेट ओव्हरमध्ये. लोकेशचा पुलचा फटका पाहायला मिळतोय. फटका फसलाय आणि झेल ही टिपलाय. 35 धावेचा खेळीचा अंत होतोय. लोकेश बसवर बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. चांगल्या पद्धतीने यावेळेस देखील हा चेंडू होता. योग्य गोलंदाजी सुरू आहे डेट ओव्हरमध्ये. धावांना अंकुश लावण्याचं कार्य षटक कंप्लीट झालं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 74. 74 आणि 75 धावेंचं मोठं लक्ष जे सेट केलं गेलं. चला पुढील सामना क्रमांक 4 कडे आपण वळणार आहोत, जिथे ऋतिक स्मृती आणि वांदिवली मैत्री ग्रुप टीम असा घोड्यावर नाचाया मजा, पहिला तूर तार पाथा डीजे. असा घोड्यावर नाचाया मजा, पहिला तूर तार पाथा डीजे. ना धवडीत नाचा मजा, हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हो नाच पाय बालून हो नाच, मला नागून हो नाच, काही सांगून हो नाच 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 पोरी हलू हलू नाच 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 नाच. तरप्याची म्युझिक लागली वाजाया. चला आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. अमोल अँड रोहित. नाणेफेकीचा कौल करण्याकरिता गणेशजी बावरे साहेब मी आपणास विनंती करतोय. सामना क्रमांक 4 ऋतिक स्मृती आणि मैत्री ग्रुप वांदिवली असा सामना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. नरेशजी तांबडी साहेबांच्या माध्यमातून हा टॉस आपण करणार आहोत. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलंय. सामना एका साईडनं स्टार्ट राहील आणि दुसऱ्या बाजूने आपण टॉस करूयात. नरेशजी तांबडी साहेब गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि एक काळ गाजवला हे नाव नेहमीच आपण ऐकले. साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. सूर्या प्रीमियर लीग 40+ माध्यमातून ही साहेबांचा खेळ आपण अप्रतिम पाहिला आहे आणि हा टॉस साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. प्रथमतः चॉईस दिली जाते आणि चॉईस अमोलने जिंकलेले आहे मैत्री ग्रुपने. टॉस आता होईल, कॉईन स्पिन केला जाईल.
आणि यावेळेस काढता येतोय. थँक्यू व्हेरी मच साहेब. आपण व्यासपीठावरती स्थानपण व्हायचं आहे. टॉस जिंकला आहे रोहित ऋतिक स्मृती. टॉस आपण जिंकला आणि आपला निर्णय या मॅचसाठी. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. समोर अमोल गहलान टीम आहे. काय रणनीती आखली जाईल या 6 ओव्हरमध्ये? 50 ते 60. नक्कीच. आणि त्याकरता कमी धावा देणं आणि विकेट घेणं असे कोणते गोलंदाज तुमच्या टीममध्ये आहेत? मी आहे करण, मेहुल आणि धनेश. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे त्याबद्दल आपल्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अमोल, जर आपण टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता या मॅचसाठी? फिल्डिंग घेतली असती. परंतु आता बॅटिंग करायची आहे. काय चाललं माइंडमध्ये की ही धावसंख्या मला अचीव करावी लागेल 6 ओव्हरमध्ये? 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 ते 70 धावापर्यंत रन करायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे म्हणून आपण शॉर्टमध्ये या ठिकाणी बाईट घेतोय. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस जिंकला ऋतिक स्मृती टीमने आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू. कलिंगरवाले धन्यवाद डीजे. लक्ष मोठं आहे परंतु आमचे इरादे मोठे आहेत हेच पाहायला मिळाले. सुरुवात 6 धाब्याने केली. सतीश मोर यंदाचा हंगाम गाजवतोय आणि पहिलाच बॉल त्याने फेकून दिला 6 धाब्यांसाठी. दुसरा बॉल 1 धाव, तिसरा बॉल चौकार आणि त्यानंतर पुढील बॉल निर्धाव आलाय. अशा अनुषंगाने आतापर्यंत आपण बघितलेत. पुढील बॉल पॅडल स्विफ्ट करायचं होतं. या बॉलला 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅटच्या माध्यमातून 1 धाव आहे आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 रन्स. कलिंगड वाले पोरी कलिंगड देना, कलिंगड वाले पोरी कलिंगड देना. तू हृदयात मारलीस दार गो, करलास जीव माझा लाल गो. माझे हृदयात मारलीस दार गो, करलास जीव माझा लाल गो. कलिंगड कापलाय 5 रुपये चिरी, कलिंगड कापलाय 5 रुपये चिरी. पोरी सकाळी मारीन मी तुझ्याशी फेरी, प्रेम करतोय तुझ्यावर पोरी. अप्रतिम. हे देखील गाणं इंस्टाग्रामला ट्रेंडिंग आहे आणि तेच कपिलजी पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सध्या सीझन देखील आहे कलिंगडचं आणि तेच या ठिकाणी सॉन्ग प्ले केलं गेलं. व्यासपीठावरती आगमन झालं आहे आदरणीय सन्माननीय नरेशजी तांबडी साहेबांचं आणि त्यांचा पण करूयात यथोचित स्वागत सन्मान. आदरणीय विशालजी बसवत आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नरेशजी तांबडी साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं. एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व, ज्यांच्या रक्तातच क्रिकेट भिनलंय. गेले कित्येक वर्ष ज्यांनी क्रिकेटची नितांत सेवा केली. एकदा जोरदार टाळ्या होत्या नरेशजी तांबडी साहेबांसाठी. धन्यवाद. त्यानंतर पुढील सत्कारमूर्ती मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय पियुषजी अनिल बसवत साहेब. मी विनंती करतो आदरणीय विलासजी माळी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पियुषजी अनिल बसवत साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करावं हे आपणास विनंती करतोय. आदरणीय रमेशजी सुतार साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करूयात. वेलकम पियुषजी बसवत साहेब, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
धन्यवाद. गुड आफ्टरनून. जाऊया मॅचमध्ये काय घडामोडी घडल्या तर सतीश चांगली बॅटिंग करतोय. लक्ष मोठं असलं म्हणून काय झालं, आमचे इरादे मोठे आहेत म्हणून म्हणतात ना की लक्ष कोई बडा नहीं, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फिअर, डर के आगे जीत है. याच हेतू उद्देशाने क्रिकेट खेळला जात आहे. परंतु यावेळेस OUT हे पंचांनी सांगितलंय, लेग बिफोर विकेट, विकेट डाऊन. आठवण येते मला, आलूया जवसी कामावरची तुझीच आठवण येते मला. जेव्हा होतो ग वसईला, तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला. होतो कामावर वसईला, तेव्हा तुझ्यावर प्रेम झाला. थँक्यू व्हेरी मच. षटकार आला या ठिकाणी आणि टीमची धावसंख्या पुढे गेली 6 आणि जाऊन पोहोचली गेली 23 धावा. हा देखील बॉल, एक धाव या चेंडूवरती डेफिनेटली मिळेल. पियुष आणि सागर आता पार्टनरशिप करावी लागेल. 24 धावा, सुरुवात चांगली आहे. 25 धावा क्षमस्व, ही एक धाव ॲड झाली आणि 25 12.50च्या सरासरीने धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. चला जास्त टीम मीटिंग नको हेच विनंती असेल, कारण की आज आपण खूप उशिराने या ठिकाणी सुरुवात केली. सामन्यांना 10:20 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला या खेळपट्टीवर आणि म्हणूनच कुठेतरी डिसिप्लिन पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. 25 धावा, सुरुवात योग्य आहे. वेल बिगिनिंग इज दी हाफ सक्सेस. चांगली सुरुवात नेहमीच अर्ध यशाप्रमाणे असते आणि सुरुवात पाहायला मिळाली. सागर आणि पियुषकडे ती क्षमता आहे. क्षमतेपेक्षा जास्त धावलो तर दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायलाही दमच लागतो आणि अशा पद्धतीने हा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. लोकेश बसवत आलाय. सक्सेस मिळाली अप्रतिम. सरळ यावेळी सोडवलंय या बॉलला. राम वन हँडेडली फील्ड करतोय. एकच धाव सागरला मिळेल आणि टीमची धावसंख्या 1ने पुढे गेली 29. यावेळेस हा झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळाला. विकेट पाहायला मिळतोय. विकेट आलेली आहे 29 धावसंख्येवरती. विकेट डाऊन. मला लगीन
संघाचे अविनाशजी चापके साहेब मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी करण्याकरिता. 29 धावा फलकावरती आहेत आणि लोकेश खूप चांगल्या रीतीची बॉलिंग करतोय. पुढील बॉल हा उडवलाय बॉल आणि पाठवलाय ओव्हर दी बॉलर हेड. हा येतोय भव्य षटकार 6. अरे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. अरे म्हणती त्याची बॅटिंग पाहायचा येऊ द्या मायोग. आला वाकलंचा वागणा केतन मात्रे लावतय आग. आला वाकलंचा वागणा केतन मात्रे लावतय आग. आला वाकलंचा वागणा केतन मात्रे लावतय आग. आला धवनची गती जर आपण चेक केली तर जाऊन पोचली गेली. 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला डिस्पॅच केला. या बॉलला चांगले प्रयत्न केले होते परंतु झेल होणार नाहीये. 2 धावा तर डेफिनेटली एवढं नव्हतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38. 38 धावा धाव फलकावरती. आता 16 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. सामना अजूनही ऑन आहे. 16 चेंडू 37 धावा. पुन्हा पुढील बॉल नैतिकचा बॉल त्याच्यावर केलंय आक्रमण आणि बॉलला पाठवलंय स्ट्रेटला. ग्रेट षटकार. सामना अजून संपला नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. द रेस इज नॉट ओव्हर बिकॉज आय हॅव नॉट विन हे सांगतायत अविनाशजी चापके साहेब. यावेळेचा बॉल क्विक बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयोग नैतिकने केलाय. चांगला बॉल. किंग शिवाजी संघ एका साईडनं आणि दुसऱ्या बाजूनं AB 56 अशा अनुषंगाने हा सामना राहिलाय. नैतिक त्या ठिकाणी बॉलिंग करतोय. पुढील बॉल सरळ पुन्हा एकदा पाहायला मिळतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एवढेच लोकेश त्या ठिकाणी पोहोचला. 2 धावांचा प्रयत्न राहिलाय. आता 13 बॉल 29 धावा. अजूनही सामना बॅलन्सिंग म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे हा सामना चाललाय बांदिवली वाकडी वसरोळी खर्शेद प्रीमियर लीग म्हणजेच VVV KPL ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगल्या रीतीने टॅप केले या बॉलला. टेक्निकल स्ट्रोक आहे. बॉल चाललाय पॉइंटच्या क्षेत्राकडे आणि बॉल त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत. तत्पूर्वी 3 धावा आणि आता मॅथचं समीकरण 12 चेंडू 26 धाब्यांची गरज. सब मानते अपने होकर अपनों को धोखा देने वाले से दोस्त भी बड़े गद्दार होते.
12-26 मॅचचं समीकरण सामना रंगलाय. नेक्स्ट मॅचमध्ये सन्माननीय कमलाकरी दळवी साहेब इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. तेच ड्रेसिंग कोट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मैत्री ग्रुप या संघाचा तुषारजी भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 बॉल 26 रन. गोलंदाजी मार्कवर निनाल हा गोलंदाज. जर्सी क्रमांक 4 पहिला बॉल. अविनाश चापके आणि सामन्यामध्ये रंगत फुकलेले आहे. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. टायगर अभि जिंदा आहे हेच म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे त्यांची बॅटिंग राहिली, मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे, परंतु मैदानात जाऊन या मोमेंट्सला मात्र त्या पद्धतीने खेळणं. टेम्परेचर वाढलं आहे मैदानाच्या आतमध्ये उतरताना. तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी दिवसातून परिपूर्ण करावं लागेल आणि तुम्हाला कॅप नेहमीच परिधान करावी लागते. एल्बो गार्ड्स परिधान करावे लागतात. सन गॉगल्सचा वापर करावा लागतो आणि वेगवेगळ्या सनस्क्रीन उपलब्ध आहे त्या तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकतायत. आणि त्याचप्रमाणे ORS वॉटरचा तुम्ही वापर करा. लिंबू पाणी प्या, म्हणजेच काय तर तुमची बॉडी डिहायड्रेट होणार नाही. आणि या गोष्टी मात्र तुम्हाला कराव्या लागतील. ग्लुकॉन डीचं तुम्ही सेवन करू शकतायत. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 25 धाब्यांची गरज पाहायला मिळते. कारण की बॉडी तुमची हायड्रेट राहणं ही फार महत्त्वाची आहे. मानवी शरीर तब्बल 72% योगदान हे राहिलं आहे, ते म्हणजेच पाण्याचं. H2O मॉलिक्युल्स तुमच्या शरीरामध्ये पोचणं महत्त्वाचं आहे आणि ते करावं लागतं. चांगल्या पद्धतीने निनाल गोलंदाजी करतोय. बांधून ठेवलंय फलंदाजांना, मोठे फटके खेळू देत नाहीये हा बॉलर. बघा आत्तापर्यंत फक्त 1च धाव त्याने दिली 4 बॉलमध्ये. योग्य गोलंदाजी, परफेक्ट नियोजनबद्धता त्याची पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल निनाल. हा बॉल पंच केलाय, पुल केलाय आणि पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल गुल केलाय बॉलला. षटकार. आणि या सह्याद्रीची सुंदरता जी आपण बघितली ती दर्शवली अनुरागजी चव्हाण आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून. सह्याद्रीच्या वाटा दाखवल्या गेल्या. 7 बॉल 19 धावा. हा बॉल मोठा फटका येणं महत्त्वाचं ठरेल. येईल का? परंतु हा बॉल काय टॉस झाला. सरप्राईज आणि सरप्राईज डिलिव्हरी राहिली आणि आता सामना गेलाय अंतिम ओव्हरमध्ये, जिथे 6 बॉल 19 धाब्यांची गरज. धन्यवाद. पहिल्या बॉलमध्ये 3 धाबा आल्यात. 5 बॉल 16 धाब्यांची गरज. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आदरणीय रमेशजी डौला साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. रमेश मामा आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. PN पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा. 5 बॉल 16 धाब्यांची गरज. सनी दळवीचा बॉल, त्याच्यावर केले आक्रमण. बॉलला पाठवलंय लांब लांब लांब, खूप लांब. हा येतोय VVVKPL. षटकार 6.
धन्यवाद. 4 बॉल 10 धाब्यांची गरज आहे. आणखीन एक ग्राउंड स्ट्रोक ऑन साईडला बॉल चाललाय त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं 2 धावा परिपूर्ण राहिल्यात. 3 चेंडू 8 धावा. सागर बसव ज्याच्या रक्तामध्ये हार शब्द नाहीये. ऑन साईडला बॉल गेलाय. 2 धाब्यांचा प्रयत्न. आता विकेट सॅक्रिफाईस करताना पाहायला मिळते आणि म्हणतात ना नेहमीच की त्याग तिथेच करा जिथे त्याची खरी गरज आहे. कारण की भर उन्हामध्ये दिवा पेटवला तर अंधार नष्ट होणार नाही. कारण की दिवसाचा लख प्रकाश असतो परंतु दिव्याचं साम्राज्य नष्ट होतं. हा त्याग केलाय सागरसाठी सनी दळवी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी करतोय आणि आता सामना येऊन ठेपलाय. 2 बॉल 7 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. आकाश नॉन स्ट्राईक एंडला तो असेल. 2 बॉल 7 धावा. वॉट अ मॅच. मोठं लक्ष असलं म्हणून काय झालं पाठलाग करणे आम्हाला जमतं. 2 चेंडू 7. सामना रंगलाय. सामना बहारदार डोलदार एटदार वजनदार पैसा वसूल सामना. ऑफ साईडला लॉफ्ट केलंय. निनाल त्या ठिकाणी आहे आणि आता सामना 1 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. 2007 निधास ट्रॉफी बांगलादेश विरुद्ध भारत. सौम्य सरकार गोलंदाज तर दिनेश कार्तिक फलंदाज. षटकार मारून सामना फिनिश केला होता. IPL मध्ये 2022 साल दिल्ली कॅपिटल आणि समोर संघ होता RCB आणि आवेश खानला रजत पाटीदारांनी षटकार ठोकून खेळ खल्लास केला होता. तशाच पद्धतीने हा सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट. 1 चेंडू 5 धावा. कोण जिंकणार. AB 56 की किंग शिवाजी. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या येऊ द्या. सनी दळवी की सागर बसवत. AB 56 की किंग शिवाजी. 1 बॉल 5 धावा. उडवले बॉलला. निनाल समोर झेल सुटलाय आणि बॉल त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय स्टॉप केले या बॉलला आणि हा सामना जिंकलाय. अप्रतिम. या लढाईची दखल घेईल. सागरची लढाई ही चांगली राहिली या मॅच मध्ये. 3 धावले आणि फक्त 1 धाब्याने हा विजय मिळवलाय किंग शिवाजी टीमने. परंतु सर्वांची मनं जिंकली सागरने. वेल बॅट सागर. चला लगेच दाखल व्हायचं आहे. पुढील जो सामना जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मॅच समरी जर आपण बघितली 74 धावा किंग शिवाजी टीमने